रावेर परिसरात डिझेल पेट्रोल टंचाई, शेतकरी व वाहन चालक त्रस्त। रावेर तालुक्यात सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रावेर शहरासह केराळा, भोकरी, स्टेशन रोड, सावदा रोड, बऱ्हाणपूर रोड, निंबोल, ऐनपूर, खिरडी आणि निंभोरा परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले। काही पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक लावण्यात आले होते, तर अनेक ठिकाणी कोणतीही सूचना न दिल्याने वाहन चालकांना चौकशी करून परत जावे लागत असल्याचे दिसून आले। परिणामी शेतकरी व वाहन चालकांना 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोदा आणि सावदा येथील पेट्रोल पंपावर जावे लागत आहे। दुपारी 1 वाजल्यानंतर तर रावेर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल सोबत पेट्रोलचाही तुटवडा जाणवला। रेल्वे स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपावर शेकडो मोटरसायकली पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असल्याचे दृश्य पाहायला मिळाले। S9 टीव्हीच्या प्रतिनिधींनी हे चित्रण केल्यानंतर संबंधित पंपावर अतिरिक्त पॉइंट सुरू करण्यात आल्याने वाहन चालकांनी S9 टीव्हीचे आभार मानले। दरम्यान रावेर तालुक्यातील वाघोदा व सावदा येथे मात्र इंधन उपलब्ध असल्याने रावेरमध्येच टंचाई का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या संदर्भात तहसीलदार दीपा जेदे यांनी सांगितले की इंधन कंपन्यांकडून पुरवठ्यात उशीर झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच अफवांमुळे काही ठिकाणी साठेबाजी झाल्यानेही तुटवडा वाढल्याचे त्यांनी नमूद केले। सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना इंधनासाठी कामे सोडून वणवण फिरावी लागत आहे। त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकरी व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। S9 टीव्ही न्यूज प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव जिल्हा, रावेर। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।